कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आले। परंपरेप्रमाणे आज पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद करण्यात आले। त्यामुळे आषाढीनंतर 2 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकीच्या सोहळ्यासाठी विठोबा भक्तांना 24 तास दर्शन घेता येणार आहे। दरम्यान याबाबत थेट विठ्ठल गाभाऱ्यातून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अभिराज उभाळे यांनी। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे आणि यासाठी आजपासून विठुराया आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी 24 तास उभा राहणार आहे। आज विठुरायाचा पलंग काढण्यात आला आणि आपण विठुरायाच्या पाठीमागे एक केशरी रंगाचा लोड पाहतोय, तो लोड देण्यात आलेला आहे। आजपासून देव आपल्या भक्तांना 24 तास दर्शन देण्यासाठी हात कडेवर ठेवून उभा राहणार आहे। या काळामध्ये म्हणजे आजपासून 9 नोव्हेंबर पर्यंत प्रक्षाळ पूजा होईपर्यंत देवाचे सर्व राजोपचार बंद राहणार आहेत। फक्त देवाला लिंबू पाणी देण्यात येणार आहे आणि 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। 9 नोव्हेंबर रोजी प्रक्षाळ पूजा संपन्न झाल्यानंतर देवाचा लोड काढण्यात येईल आणि पुन्हा सर्व नित्य उपचार देवाचे सुरू करण्यात येईल। आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष वैनीनाथ महाराज औसेकर आणि सर्व सदस्यांनी या ठिकाणी देवाची विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढून त्यांना लोड दिलेला आहे आणि आता देव आपल्या भक्तांना 24 तास दर्शन देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। अभिराज उभाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। कार्तिक एकादशी आहे, त्या निमित्ताने नुसत्या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात। आज सकाळी नैवेद्याच्या नंतर देवाचा पलंग काढला। पलंग काढणे म्हणजे देवाचे सर्व आजपासून राजोपचार हे बंद होतात, पण नित्योपचार हे चालू होतात। त्या दृष्टिकोनातून आजपासून ते कार्तिक वद्य पंचमी पर्यंत म्हणजे दिनांक 9 तारखेपर्यंत आज सर्व राजोपचार बंद राहतात। 9 तारखेला देवाची प्रक्षाळ पूजा संपन्न होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।